राजपूरनगर शहरात एकमेव सर्व सोयीसुविधांयुक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकार देण्याचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी. मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन. अनुभव घ्या मग अनुमान लावा. एकदा अवश्य भेट द्या. युनिक फिटनेस क्लब, माळीमळा, पंजाब नॅशनल बँक समोर, वाडा रोड, राजपूरनगर किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा 9011157346. पोलीस सांगतील ते 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती. त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही. मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला. त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी. क्लासवाले का झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते. एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा आहे. आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा. काय करणार? तर कुणाच्या तोंडाक बघणार? सांगा तुम्ही, कुणाच्या तोंडाक बघणार? एकुलता एक मुलगा मला. सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे. त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही सर? क्लासवाले काहीच नाही दिली. क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता. शाळेमध्ये आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण. शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहित नाही. काय नाही, खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो. पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला त्या मुलाची पार्श्वभूमी काय? नाही सांगता येते मला. फक्त त्याचं नाव कळालेलं आहे, मांजरे कोणतरी म्हणून. त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही. त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला. नाही, पण जर लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल, क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. उद्या शाळेत हा प्रकार घडला असता, शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. पालकांना सांगणं किंवा काय करणं. पालकांना सांगितलं पाहिजे ना. पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का? सकाळीच मला म्हटलं क्लासची फी भरायची पप्पा. त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो, तांबे मॅडमला सांग मला फोन करायला. नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला. किती फी घेतात ते नाही सांगता यायचं मला. मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी 70-80 हजार रुपये घेतले होते. मुलगी तुमची त्यांच्याकडेच होती शिकायला त्यांच्या क्लासमध्ये. तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं. नाही, एका मुलाचे 70-80 हजार रुपये घेतात. 50,000 रुपये त्याच्या मम्मीला माहिती आहे, कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंटवर पैसे पाठवायचो आणि ती क्लासमध्ये भरायची. निम्मे पैसे भरलेले, त्याचे निम्मे राहिलेत अजून भरायचे. एवढे पैसे भरून सुद्धा मुलांच्या सुरक्षा काय मुलांची? काय म्हणजे काय आता तुम्ही सांगा, मुलांची सुरक्षा काय? आज भर क्लासमध्ये जर त्याचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? जे क्लास गणिताचे सर होते, त्याचा गणिताचा तास होता, ते झोपले होते का शिक्षक? भर क्लासमध्ये तो 15 मिनिटं लेट आला पोरगा वाटतं काहीतरी. मला त्याच्या मित्राने सांगितलं का, मला तो लेट आला 15 मिनिटं. 3 दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली. लेट आला तो पोरगा आणि त्याच्या मागे येऊन बसला. त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी, नंतर गाड्यावर वार केला, नंतर पोटावर वार केला. नक्कीच लाखो रुपये घेऊन हे क्लास चालवले जातात. मात्र मुलांच्या सुरक्षेचं काय? जर पालकांना या अगोदर कल्पना दिली असती तर ही दुर्घटना टळली असती. आपल्यासोबत लोकप्रतिनिधी या तालुक्यामध्ये घडले अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. खरं तर या सगळ्यामागं सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून सगळी तरुण पिढी वाया जात चाललेली आहे. निश्चितपणानं आता यामध्ये जर बघायला गेलं तर पोलीस प्रशासन असेल आणि जे काहीतरी नवीन मुलांना काहीतरी वेगळ्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांना ह्या मार्गातून बाजूला काढणं गरजेचं आहे. कारण जर ह्या गोष्टीचं उदात्तीकरण झालं तर निश्चितपणानं पुढील काळामध्ये आणखी अवघड गोष्ट घडू शकते. पालक म्हणतायत की याची पूर्वी भांडणं झाली होती 2 दिवसापूर्वी. हे जर सांगितलं असतं तर ही दुर्घटना टळली असती. ह्या क्लासेसची जबाबदारी नाही का? 100% क्लास असेल, शिक्षक असतील. आज आता मी सुद्धा तरुण आहे. आपण सर्वजण शैक्षणिक जीवनातून आवडलेलो आहे. किरकोळ भांडणं असेल तर ही कुटुंबाला सांगून कुठंतरी त्या गोष्टीचं दोन्ही पालकांना समोर बसून या गोष्टी मिटवण्या गरजेच्या होत्या.
परंतु आता हे जे घडले त्याला कुणीच आता त्याचं हे करू शकत नाही. त्या पण या गोष्टींना क्लासवरती काही निर्बंध आले पाहिजेत का? पुढच्या काळात तुम्ही काही ठरवलं? तर 100% आज आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आमदार साहेब नागपूरहून निघलेले आहेत. त्यांना या घटनेची आपल्यामार्फत ज्यावेळी कल्पना कळाली त्यांनी मला फोन करून या ठिकाणी पाठवलेलं आहे की या सगळ्या गोष्टीची चौकशी करून काय आहे ते शहानिशा करा. निश्चितपणाने ते तुम्हाला प्रतिक्रिया मांडतील आल्याच्या नंतर. नक्कीच तुमच्या भाग्याला लाभणार आता आमची साथ. राजगुरुनगरमधील सर्वोत्तम असे राशीरत्न मिळण्याचे एकमेव ठिकाण बेल्हेकर ज्वेलर्स. आमचा पत्ता नेहरू चौक, राजगुरुनगर. संपर्क 9822 799898.